आभाळाने घर वाहून नेलं. यावर्षी पावसाळ्यात आभाळ कोसळलं. पावसानं जिकडे तिकडे थैमान घातलं. नदी नाले फुटून वाहू लागले. शेतातील उभी पीक पाण्यात आडवी पडली. चिमण्या पाखरं भयभीत होऊन खोप्यात दडली. नदीकाठच्या वावराचा नुसता खराटा झाला. गरीब शेतकरी डोक्यावर हात मारून बसला. पुरानं नुसता धुडगूस घातला. गावात पाणी शिरलं. घरदार वाहून गेलीत. गावाचं गाव पण नाहीसं झालं. शाळेच्या ओसीवर गावची माणसं अडोशाला जमली. जीवाचा अकांत सुरू झाला. या वादळात गंप्याचं कुटुंब सापडलं. गंप्याला सारे जण समजावत होते, पण त्याच्या डोळ्यातली आसवं खंडित नव्हती. जोरानं ऊर बडवीत आता मी कसं करू म्हणून आपल्या प्रत्येक माणसाजवळ तो रडत होता. गंप्याचं नदीकाठचं एक छोटंसं गाव. या गावाला गंप्या भाकरीच्या शोधात आला आणि नदीच्या काठावर घर करून थांबला. तुटकी मोकळी झोपडी उभारून हा नदीकाठचा गाव त्याचा झाला. या झोपडीत त्याची 4 पोरं आणि बायको गंप्याच्या श्रमावर जगू लागली. तसा त्याचा संसार दारिद्र्यातला पण जीवनाच्या सुखादुःखात सहभागी होणारा होता. हनुमंत्या, मोरत्या, उकंडा ही 3 पोरं व शांता त्याची पोरगी. त्याच्या प्रत्येक सांजेला त्याची बायको रुक्मा हीच तेल मिठासाठी मदत व्हायची. ओल्या बाळातपणातही ती कामाला धावायची. घराची ओढ केल्यानं पोरं बाळं 2 घास सुखानं खातात असं तिला वाटायचं. ठिगळं लावलेला फाटका संसार गंप्या रुक्मा सजावत होते. उन्हाळ्यात घरासमोरील अंगणात रातीला दोघेजण नदीच्या गार हवेत संसाराची बेरीज वजाबाकी करायचे. रुक्मा आपल्या नवऱ्याला म्हणायची, का ओ हनुमंत्याले औंधा पयातल्या वर्गात टाका. पोराईले शाळेचे ड्रेस घ्यावं लागन. शांतातले लिवता वाचता येईपर्यंत शिकवावं लागल. आपण अडाणी हाव म्हणून काय पोरलेबी तसंच ठेवता येणार नाही. आपल्या पत्नीची प्रत्येक गोष्ट गंप्या काळजीपूर्वक ऐकत असायचा. नदीकाठच्या 4-5 वर्षापासून सहवासात त्याच्या संसाराला सलामसलत चालायची. 3ही मसालात नदीचं पाणी त्याला ओळखीचं झालं होतं. त्याच्या संसारात प्रत्येक घडीला ते साथ देत होतं. परंतु या वर्षीला पावसाळ्यात नदी पाणी खवळलं. एक दिवस नदीचे तट फोडून त्याची मर्यादा ओलांडली. गंप्याच्या झोपडीतला त्यानं धडक दिली. गंप्याची झोपडी पाण्यावर तरंगली. अर्ध्या रात्रीला झोपडीत पाणी घुसलं. रुक्मानं पोरासनी पोटाजवळ कवळलं. वाटलं थोड्या वेळाने पाणी ओसरून जाईल, पण पाणी वाढतच गेलं. अचानक आकाशात जोराने वीज चमकली. तशी पोरं भीतीने मया बापाला जोरानं बिलगली. वावळटून यावी तसा वारा सुटला. घरातला चिमणीचा दिवा विझला. अंधारात पोरं बाळं एकमेकांना स्पर्श करून शोधत होती. रुक्मा नवऱ्याला म्हणाली, आता काय खरं नाही व झोपडी बी पाण्यात जशी तशीच येत आहे. तुम्ही पोरं घेऊन शाळेच्या पायरीवर सपारीवर न्यायीत. मारुतीच्या पारावर जा. मी हाती लागन ते सामान घेऊन येतो. गंप्यानं, तू एकटी येत का हो? देवानं लय आभाळ कोसरलंय आपल्या गरीबावर असं म्हणून रुक्माचं सतत ऐकणारा गंप्या पोराला घेऊन आसरा शोधत निघाला. तिकडे संसाराच्या ओढीनं रुक्मा घरातील एक सामान गोळा करीत होती. पाणी वाढत होतं. झोपडीतलं एक सामान वाहून जात होतं. कष्ट करून मांडलेला तिचा चिमुकल्याचा संसार वाहून जात होता. पुन्हा एकदा जोरानं वीज चमकली. तिला पोराच्या शाळेच्या कपड्याचं गाठोडं पाण्यावर तरंगताना दिसलं. ते हळूहळू वाहून जात होतं. रुक्मानं रात्रदिवस काम करून पोराईची शाळेतले कपडे मागे पाडले होते. रुक्मा त्या गाठोड्याला मागं, अरे बाप रे, पोरांची शाळेचे कपडे चालले म्हणून ती धावली. गाठोडं दूर जात होतं. पाणी वाढत होतं. तिने गाठोड्यावरचं अंग झोकून दिलं. गाठोडं तिच्या हाताला लागलं, पण ती मात्र पुरात वाहून चालली होती. ती पूर्ण बुडाली. पुराच्या वर तिचे हात गाठोडं धरून दिसत होते. रुक्मा पुरात गडप झाली. इकडे गंप्या आपल्या 4 पोरांना घेऊन गोटुलात मारुतीच्या पारावर थंडीने कुडकुडत रुक्माची वाट पाहत होता. रुक्मा काय येत नव्हती. तशी त्याची हुरहुर वाढत होती. रात्र कशी गेली त्याचं त्यालाच माहीत. सकाळी तो आपल्या झोपडीकडे गेला. झोपडीत पुरानं वाहून गेली होती. या झोपडीनं त्याच्या सुखादुःखात साथ दिली होती. त्याचे अश्रू डोळ्याच्या कडाजवळ येऊन थांबले. त्याने आपल्या रुक्माची चौकशी केली, पण कोणीच काय सांगत नव्हतं. त्याच्या जीवाशी घालमेल होत होती. तेवढ्यात एक मुलगा येऊन सांगितलं, तुही बाय रात्री पुरात वाहून गेली. ती झाडाला अडकून हाय.
हे ऐकताच तो पटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यातला पूर व्हायला लागला. झालं मी आता काय करू? क्षणातच तो उठला आणि रुक्माच्या अडकलेल्या प्रेताकडं पळत सुटला. रुक्मा झाडाला अडकून होती. तिच्या हातात पोराच्या शाळेतले ड्रेसचे गाठोडे पकडलेलं दिसत होतं. रुक्मा, आता मी काय करू? असा हमरडा गंप्यानं फोडला. सारा गाव गोळा झाला. त्याची चारही पोरं माय ओ माय ओ माय हमरडा फोडत होती. गंप्याची बायको एक एक आठवण सांगत होता. रुक्मानं पोरं शिकवली म्हणून जिवेचा आटापिटा केला. आपली गरिबी शिक्षणानं दूर होईल म्हणून रातला झोपडीत समोर सांगत असायची. त्याच्या संसारात साथ देणारी त्याची रुक्मा त्याच्या जीवनातून निघून गेल्यानं त्याचा ऊर फाटून गेला. त्याची फटक्या परकरातली शांता पोरगी आपल्या बाचे अश्रू फाटक्या कपड्यानं पुसत होती, पण त्याचे डोळे जास्तीत जास्त पुन्हा भरून यायला लागले. गणप्या उदास झाला. त्याला त्याचे जोडपे पुरात वाहून गेले म्हणून पैसे मिळाले. रुक्मा पुरात गेली म्हणून मदत मिळाली. पण त्याचा जीव ठिकाणावर नव्हता. त्याच्यावर आभाळ कोसरले होते. त्याची झालेली हानी भरून निघणारी नव्हती. त्याला अन्न गोड लागत नव्हते. त्याच्या नजरेसमोर झोपडीत चाललेला रुक्माचा संसार यायचा. राहायला जागा नाही म्हणून नदीकाठी राहणारा एक कष्टकरी जीव या नदीकाठच्या गावाला सोडून आपली मुलं बाळं घेऊन दुसरे आभाळाखालचं गाव भाकरीसाठी शोधत फिरत होता.